नमस्कार. सध्या आपण दारवा इथे आलेला आहे आणि दारवा या परिसरामध्ये आपण मित्रांनो बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो आपला 285 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे, तर यामधील मित्रांनो आता आपल्याला एक आनंदाची बाब आलेली आहे. बाब आहे कारण की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता स्लीपर आतरणं मित्रांनो सुरू झालेलं आहे. तर हे स्लीपर नेमक्या कशा आतरल्या जातात तर आता मी तुम्हाला दाखवतो की हे स्लीपर आणि पटरी मित्रांनो एकत्रितरित्या ह्या आतरल्या जातात. या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टर दिसत आहे आणि ट्रॅक्टरला ते रेल्वेसारखेच मित्रांनो या ठिकाणी चाकं असतात, आपण बघू शकतो. त्यावरती ह्या मित्रांनो ज्या लेअर आपल्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, तर ह्या मोठ्या मोठ्या मशीनच्या द्वारा मित्रांनो त्या याच्यावर ठेवल्या जातात आणि त्यानंतर मग तिथं समोर मित्रांनो त्या आतरल्या जातात. आता या सगळ्या आपल्या 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये सध्या आपण दारवा ते यवतमाळ या भागामध्ये आहोत. दारवा ते यवतमाळ म्हणजे इथून यवतमाळ ते दिग्रस हा जो मित्रांनो टप्पा आहे, 75 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये सध्या आपण दारवा या परिसरामध्ये आहोत. म्हणजे इथनं दिग्रसही तेवढंच डिस्टन्स आहे आणि यवतमाळ पण तेवढंच डिस्टन्स आहे. आणि माझ्या या साईडला मित्रांनो तुम्हाला बघू शकतो, आता मी तुम्हाला सध्या दाखवतो की नेमकं हा काम नेमकं कसं चालते आणि या कामातली लाईव्ह सिच्युएशन. तर आपण बघू शकता मित्रांनो, ह्या लेअर अशा या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसतात आणि या लेअरच्या माध्यमातून आणि इकडेही मित्रांनो मागे याचा स्टॉक आहे आणि ह्या सगळ्या स्लीपर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ह्या अशा म्हणजे जे ट्रॅक्टरला जे लावून आहे मित्रांनो ट्रॉली, तर हीच ती ट्रॉली आहे. फक्त यामध्ये आता स्लीपर बसण्याच्या उद्देशाने ह्या बनवल्या जातात आणि चाकही याला रेल्वेचे जे चाकं असतात मित्रांनो तसेच असतात. आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण बघू शकता सध्या इकडेही हा स्लीपरचा स्टॉक मित्रांनो आपल्याला असलेला दिसतो आणि या वरच्या साईडला जो आहे तर मोठा आपल्याला या ठिकाणी जो आहे मित्रांनो तिथं मंदिर पण दिसत आहे. म्हणजे मोठा पहाड होता, इथून मित्रांनो हे काम आपल्याला चालू असलेलं दिसतं. आता इथे आपण बघू शकतो की इथून आता इथे फक्त आपल्याला रूट दिसत आहेत आणि या ठिकाणी स्लीपर मित्रांनो मागे आहेत आणि त्या माझ्या त्याही साईडला तुम्ही बघू शकता, त्या साईडला स्लीपर पण आहेत आणि त्या स्लीपरला पटऱ्या पण जॉईन केलेल्या आहे मित्रांनो. हे 872/4 इथलं मित्रांनो हे काम सध्या आपल्याला सुरू असलेलं दिसतं. मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हे आपण बघू शकतो मित्रांनो की साधारणतः 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळ्या स्लीपरच आपल्याला दिसत आहे. सगळ्या स्लीपर याही साईडला आहे, त्याही साईडला आहे आणि थोडं झूम करून दाखवतो मी, तिथेही आपल्याला मित्रांनो स्लीपर असलेल्या मागे पण दिसत आहे. तर ही सगळी सिच्युएशन आहे मित्रांनो. आणि आपण व्हिडिओ नेमके कुठून बघता, आपल्या विभागामध्ये काम सुरू झालं आहे का ते निश्चित मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि येत्या काही दिवसातच आपण जे आहे मित्रांनो उमरखेड आणि त्या भागामध्ये पण येणारा उमरखेड हदगाव. तर मित्रांनो आता हे काम आणि या कामाची सिच्युएशन हे आमचे ड्रायव्हर भाऊ सोबत आलेले आहेत, त्या फोनवर बोलत आहे. इकडं मित्रांनो आपण गाडी साईडला लावलेली आहे. तर आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो कामाची परिस्थिती अशी आहे, 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधलं आता आपल्याला काम मित्रांनो या लेवलला असलेलं दिसतं आणि येत्या काही दिवसातच आता हे काम आपलं पूर्णत्वात जाईल. आणि या सगळ्या आता बघू शकता आपण की आता अलाइनमेंटचं काम पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामाची आपण परिस्थिती पाहू शकतो. सध्या मी जे आहे तर दारव्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथनं जे आहे मित्रांनो दारवा आणि यवतमाळ या फेजमधलं हे आपल्याला काम चालू असलेलं दिसतं. आणि इथं मित्रांनो आता गिट्टी आतरण्याचं काम आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि गिट्टी आतरण आणि तिथे आपण JCBच्या सहाय्याने बघू शकतो की JCBच्या सहाय्याने देखील मित्रांनो काम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे या ठिकाणचं बेसमेंट जे काम झाल्यानंतर आपण इथे बघू शकतो की फायनल अलाइनमेंट आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर गिट्टी आतरण्याचं काम आणि सोबतच इलेक्ट्रिकचे जे आपल्याला सोबत आपली इलेक्ट्रिसिटी जी मित्रांनो आहे त्यासाठी हे खांबाचं पण मित्रांनो पूर्ण काम झालेलं आहे. म्हणजे दारवा ते यवतमाळ या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि इथून जे दुसरं 115चं काम आहे तर त्या पुढच्या कामामध्ये मित्रांनो स्लीपर पण आतरण्यात आलेले आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये 285 किलोमीटरच्या आपल्या या टप्प्यामध्ये सध्या आपल्याला अत्यंत आनंद होतो आहे की दारव्यापासून मित्रांनो आता इथं या ठिकाणी पाहतो आहे आपण की या फेजमध्ये म्हणजे दारवा ते यवतमाळ हा जो आपला 40 किलोमीटरचा फेज आहे, तर या 40 किलोमीटरमध्ये आपल्याला आता हे काम आता सुरू असलेलं दिसतं. आणि हे मित्रांनो गिट्टी याची लेवलिंग करत असताना साईडला आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी त्या लेवलनी ती गिट्टी भरण्यात येत आहे आणि ती गिट्टी भरत असताना म्हणजे त्या लेवलनी ती गिट्टी भरावं लागतं, कुठं कमी जास्त आहे ते पाहायला जातं. आणि मग या माध्यमातून सगळं आता काम चालू आहे, याचं ऑब्झर्वेशन आणि सुपरविजन हे दोन्ही चालू आहे.
आणि आता यानंतर मग मित्रांनो यावरती स्लीपर बसवण्यात येतात. म्हणजे आता अंतिम स्टेजला आपल्या या परिसरातील काम मित्रांनो आलेलं आहे. आणि या ठिकाणचा जो दगड आहे ज्याला आपण पाषाण म्हणतो, तर तो पाषाण आपल्याला मित्रांनो काळ्या कलरचा असलेला दिसतो. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. दारवा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी दारवा शूटिंगसाठी येणारच आहे. तर मित्रांनो आज तो दिवस आपला उजाडलेला आहे. आणि फायनली आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपला हा जो फेज आहे, म्हणजे पहिला फेज 37 किलोमीटरचा सुरू झालेला आहे कळंबपर्यंत, कळंब ते यवतमाळ हाही फेज, आणि यवतमाळ ते दिग्रसपर्यंतचा जो मित्रांनो फेज आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये आता हे जे काम सध्या आपल्याला दारव्यामध्ये चालू असलेलं दिसतं, तर हे फायनल स्टेजला म्हणजे आता या ठिकाणी आपण असं समजू शकतो की 90% आपलं काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. आणि आता मग दिग्रसमध्ये ही परिस्थिती केव्हा चालू होणार, तर निश्चितपणे दिग्रसमध्ये ही परिस्थिती मित्रांनो येत्या 1 महिन्यातच ती चालू होणार आहे. कारण पुलाचं फायनल अलाइनमेंटचं काम जे भरण्याचं काम आहे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला चालू असलेलं दिसतं. म्हणजे सध्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये पहिलं जे काम असतं ते वेगळं असतं, परंतु आता हे गिट्टी आथरणे, त्यानंतर स्लीपर बसवणे, हे प्रत्येक कंपनीचं काम वेगळं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे इलेक्ट्रिक जे मित्रांनो वर्क झालेलं आहे ते देखील आपल्याला दुसऱ्या कंपनीने केलेलं आपल्याला दिसत आहे. तर हा सगळी मित्रांनो आता परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आज पूर्ण दारव्हा विभागातील मित्रांनो 3-4 वेगवेगळ्या ठिकाणची शूटिंग मित्रांनो आपण घेणार आहोत. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितपणे सांगा, कमेंट करून सांगा. आणि येत्या काही दिवसातच आपण काल आपल्याला म्हणजे हदगाव त्या साईडला, नांदेड त्या साईडला काम चालू झालेलं आहे. उमरखेडचे काही आपले मित्र आणि नांदेड त्या साईडचे मित्र त्यांनी सांगितलेलं निश्चितपणे मित्रांनो येत्या 1 महिन्याभरातच आपण त्याही साईडला शिवण्यापर्यंत आपण आलेलंच आहे उमरखेडपर्यंत, परंतु त्याही साईडचं काम कसं आहे ते आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपण जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आपले ड्रायव्हर भाऊ मनोज भाऊ, कुठं चाललो आपण आता? वर्धा यवतमाळ नांदेड. तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामाच्या जे आहे ते 27च्या ब्लॉकसाठी तर आपण लोहारा MIDC मागील काम जे आहे तर ते बघण्यासाठी चाललेलं आहे. आणि स्वागत आहे आपल्या आजच्या 27व्या ब्लॉगमध्ये. या बायपासवरून आता आपण कामाला जात आहे. आपला आजचा 27वा ब्लॉग आहे. आणि आता लगेच आपण या कामाची मित्रांनो प्रत्यक्षात पाहणी इथून मित्रांनो आता आपण करणार आहे. हा मित्रांनो सध्या 27व्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण गाडी इथं लावलेली आहे. आणि आता सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या मित्रांनो इथे यवतमाळच्या एक्झॅक्ट जे MIDC आहे, लोहारा MIDC त्याच्या मागच्या साईडला आलेलं आहे. आणि आता मित्रांनो लगेच इथं कामाची सिच्युएशन काय आहे आणि काम कुठपर्यंत आलेलं आहे ते आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण बघणार आहोत. हा तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो आपला आजचा 27वा ब्लॉग आपण बनवत आहोत आपण. आणि यवतमाळची जी MIDC आहे मित्रांनो त्या MIDCच्या एक्झॅक्ट मागच्या लोकेशनला आपण आहे. सध्या गाडी आम्ही तिथं उभी केलेली आहे. आणि या सध्या या भागातील जे काम आहे मित्रांनो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये यवतमाळ आणि दारवा या सेक्शनमध्ये आम्ही सध्या उभं आहे. आणि आपला दारव्याचा जो रोड जात आहे मित्रांनो तो तिथून आपल्याला गाड्या जाताना दिसत आहे. तर मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये इथून जे आहे तर इथून मित्रांनो रेल्वेचा जो आहे तर आपला रोड हायवेवरून जाणार आहे आणि रेल्वे त्या ठिकाणी खालून जाणार आहे. म्हणजे एकंदरीत प्रवाशांना पण आपल्याला काही त्या ठिकाणी तकलीफ होणार नाही आहे. आणि मित्रांनो आपल्या रेल्वेला पण त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही. आणि इथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आपण बघू शकतो की 5 किलोमीटर अंतरावरती जो एकंदरीत मोठा ब्रिज आहे तर जो तो ब्रिज त्या ठिकाणी बनत आहे मित्रांनो तो फॉरेस्टमध्ये तो ब्रिज बनतो आहे. आणि त्या फॉरेस्टमध्ये ब्रिज बनत असल्यानंतर यवतमाळ या शहराला आपण यवतमाळ हे नाव कसं पडलं तर या ठिकाणी आपल्याला बघतो की मित्रांनो डोंगराची संख्या जी आहे, माळांची संख्या जी आहे तर ती जास्त आहे. आणि या सगळ्या इथून तर आपण उमरखेडपर्यंत जर बघितलं मित्रांनो जसं दिग्रस ते पुसद याही विभागामध्ये जे एकंदरीत उमरखेडपर्यंत 5 टनल आहे तर त्या 5 टनल आपल्याला फॉरेस्ट विभागामधूनच जातात. मग या सगळ्या टनलची संख्या मग टनल आणि फॉरेस्ट विभागामध्ये असल्यामुळं तिथं थोडा आपल्या रेल्वेला सुरू व्हायला मित्रांनो उशीर लागतो आहे. आणि जे आपण पाहिलं की दारवा या क्षेत्रामध्ये सध्या स्लीपर आणि पटऱ्या बसवण्याचं काम मित्रांनो त्या ठिकाणी चालू आहे. आणि या सध्या उन्हामध्ये 12:30 वाजता मित्रांनो ही शूटिंग घेत आहोत. ते गाणं आहे ना रखरखत्या उन्हामध्ये थोडं पुढं जाऊ इगड्या पाऊलं थकलं नाही, त्याच पद्धतीनं आमचंही पाऊल म्हणजे माझंही पाऊल मित्रांनो याची अपडेट देत असताना थकणार नाही ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपण पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, फॉलो नसेल केलं तर फॉलो आणि सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन अपडेट मित्रांनो देतो आहे. आणि आज या ठिकाणचा मित्रांनो हा आपला 4था व्हिडिओ आहे. यापूर्वी पण आपण बरेच व्हिडिओ टाकले तर 285 किलोमीटरच्या याच्यामधलं आपण पाहतो की आता मी तुम्हाला इथून दाखवतो. याचं जे फायनल मित्रांनो काम आहे तर त्याला आपण फायनल अलाइनमेंट म्हणतो. तर ते फायनल अलाइनमेंटचं काम पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसतं. म्हणजे
हे आपण बघू शकतो, हा मागचा बायपास जातो आहे, जो की आपल्याला इथून आपण नॅशनल हायवे आपल्या 361 तुळजापूर नागपूर हायवेने पण जाऊ शकतो. आणि हा बायपासचा मित्रांनो रोड आहे आणि ही लोअर MIDC. या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो इथे आपण पाहतो की फायनल अलाइनमेंटचं काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी आता जे दारवा विभागामध्ये काम सुरू झालेलं आहे, त्या दारवा विभागापेक्षा इकडं आपल्याला काम थोडं 10 ते 20% मित्रांनो आपल्याला कमी असलेलं दिसतं. कारण त्याचे कारणंही अलग आहेत. इकडं थोडे म्हणजे माळांची संख्या जी आहे, डोंगराची संख्या आहे, ती पण आपल्याला जास्त असलेली दिसते. तर मित्रांनो आजच्या याच्यामध्ये आपले मनोज भाऊ पण सोबत आलेले आहे. बोला मनोज, किती भेटले आपण? 4-5 वेळ घेतो. यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आहे यवतमाळ घाटातील आपण काम बघतोय. आणि ही पिलरची मित्रांनो साईज बघा, पिलर किती साईजचा आहे आणि याची हाईट बघू शकता तुम्ही. तर ह्यामध्ये आता ते गडर टाकण्याचं काम झालेलं आहे आणि यावरती जे आहे मित्रांनो आता स्लॅब पडणार आहे. आणि हा आपला हायवे जो आहे, तर हा म्हणजे यवतमाळ ते दारवा जो आहे मित्रांनो, त्याला मित्रांनो हा जोडणारा हायवे आहे. ही आपली गाडी येत आहे, ड्रायव्हर भाऊ आपली गाडी घेऊन येत आहे. आणि या सगळा मित्रांनो हा सगळा या घाटामधला घाट सेक्शनमधला एकंदरीत आपल्याला हे परिसर आहे. आपण बघू शकता की समोर किती मोठाले मित्रांनो पिलर आहेत आणि त्याची हाईट बघू शकता मित्रांनो, हे तुम्हाला मी दाखवतो आहे. तर या सध्या परिस्थितीमध्ये मित्रांनो हे आपलं 285 किलोमीटरच्या यवतमाळच्या घाटामधलं काम मी सध्या तुम्हाला दाखवत आहे. आणि हे बघा तुम्ही, एवढं मोठं जंगल आणि आपल्या जंगलामध्ये असणारं जे वनराई आहे मित्रांनो, सागवान वृक्ष आपण बघू शकता. आणि यावरती लागणारे जे गर्डर आहेत ते बघू शकता मित्रांनो, त्याची साईज किती मोठी आहे. आणि या सगळ्या परिसरामध्ये आता आपल्याला कामाची सिच्युएशन अशी असलेली दिसते. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड याचं काम बघण्यासाठी जे आहे तर यवतमाळच्या आणि दारवा रोडवरील मित्रांनो घाटामध्ये आलेलं आहे. आणि यामधील मित्रांनो आपण बघू शकतो की या पिलरची साईज जी आहे, तर पिलरची साईज आणि त्याची हाईट आपण बघू शकता मित्रांनो. ज्या ठिकाणी गर्डर हे बसलेले आहे आणि ते गर्डर बसल्यानंतर यावरती काय होतं मित्रांनो, मग नंतर स्लॅब हा टाकण्यात येतो. स्लॅब टाकल्यानंतर त्याच्या साईडचं स्लॅबच्या दोन्ही साईडनं मग आणखीन त्या ठिकाणी 1.5 ते 2 फूट तिथे त्या ठिकाणी गार्ड साईडनं बसवण्यात येतं. आणि त्यानंतर मग मित्रांनो काम सुरू होतं. हा जो आपला हायवे आहे, तर हा हायवे म्हणजे दारव्याला जोडतो. दारव्यानंतर आपलं दिग्रस आणि मराठवाड्यामध्ये जाणारे सगळे जे गाव आहे मित्रांनो, तर याच हायवेच्या माध्यमातून आपण म्हणजे विदर्भाशी कनेक्ट होतो. हे आपण बघू शकता, हा घाट सेक्शन आहे. आणि या घाट सेक्शनमधलं काम आता आपण बघू शकतो की या पिलरची जी हाईट आहे आणि ज्याला आपण म्हणतो की आपल्या या अरुणावती नदीवरच्या पुलापेक्षा मित्रांनो या पिलरची साईड जी आहे तर आपल्याला 1.5 पट असलेली दिसते. म्हणजे आपण ज्याला एक हे म्हणतो की त्यामध्ये आता आहे 20 फूट असं हाईट मित्रांनो असलेलं दिसतं. आणि उंची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, उंची करत असताना आपल्याला आपले कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहे आता की किती उंचावरतून मित्रांनो या घाट सेक्शनमध्ये डिस्टर्ब कुठलाही होऊ नये, हाच त्यामागचा उद्देश आहे. आता सगळं वरचंही एकंदरीत आपण कामाची सिच्युएशन मित्रांनो पाहू शकतो की या घाट सेक्शनमध्ये सध्या आपलं काम या लेवलवर आलेलं आपल्याला दिसतं. तर ही रेल्वे केव्हा सुरू होणार हा सगळ्याच्या मनामध्ये मित्रांनो असलेला प्रश्न आहे. तर यामध्ये आता मोठे मोठे घाट असल्यामुळं काही दिवस निश्चित मित्रांनो याला कामाला वेळ लागेल. परंतु आता दारवा साईडला रेल्वेच्या पटऱ्या पण मित्रांनो टाकणं सुरू झाला. आजचा जो आपला ब्लॉग आहे मित्रांनो हा 27वा ब्लॉग आहे. आणि या सगळ्या सेक्शनचं काम आता आपण बघू शकतो मित्रांनो, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि येत्या काही दिवसातच आपली ट्रेन मित्रांनो ही पूर्ण होईल. आणि आपण म्हणजे आपल्याला साऊथ इंडियाशी कनेक्ट होण्यासाठी, कारण पहिल्यांदा ट्रेन मित्रांनो आपल्या इकडे येत आहे. 2009 नंतर उद्घाटन झालं, परंतु आज मागील 2-4 वर्षापासून काम सातत्यानं सुरू आहे. काही सेक्शनमध्ये म्हणजे दारवा ते दिग्रस या सेक्शनमध्ये मित्रांनो आता आपल्याला काम पूर्णत्वास येत असताना दिसतं. मित्रांनो आजचा आपल्याला व्हिडिओ आपण कुठेमधलं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम मित्रांनो हे आता बघून आपल्याला सध्या या ठिकाणी आनंद होताना दिसतो आहे. तर मित्रांनो ही आजची अपडेट आहे 285 किलोमीटरच्या या कामामधील. हे आपण बघू शकतो की हा यवतमाळला तिकडेही मित्रांनो मोठे मोठे जे पिलर आहेत तर ते याच याच्या माध्यमातून आपल्याला ही जी आपली वनराई आहे म्हणजे विदर्भामध्ये ज्याला आपण पानझडी वृक्ष म्हणतो तर ती पानझडी वृक्ष आहे. आणि ज्याला आपण साग म्हणतो म्हणजे आपल्या भारताच्या संसदेला देखील मित्रांनो आपल्या गडचिरोलीचा आणि चंद्रपूरचा साग गेलेला आहे. म्हणजे एवढं ही वनराई आहे म्हणून आपण मित्रांनो आज टिकून आहोत. या सगळ्या वनराईमधून आपलं ही ट्रेन जात असल्यामुळं आणि कुठेही अत्याधुनिक साधनामुळं कुठेही आपल्या रोडला या ठिकाणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून मित्रांनो या ठिकाणी हा घाट सेक्शनमध्ये एवढ्या उंच आपल्याला पिलर असलेले दिसतात. ही मित्रांनो आहे आजची आपली अपडेट. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि फॉलो जर आपल्या पेजला केलं नसेल फॉलो पण करा. व्हिडिओ
वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या ज्या स्लीपर आहेत तर ते सध्या आपण यवतमाळ सिटीमध्ये आहो आणि या ट्रकमधून मित्रांनो सध्या आपल्याला बघू शकतो आपण की समोर त्या ट्रकमध्ये स्लीपर आहे आणि आम्ही त्याच्या मागे चाललो आहे, म्हणजे तिथून यवतमाळला जात असताना. काय म्हणत भाऊ? हो. कुठे चाललो आपण आता? यवतमाळ चाललो. पण आता बघू शकता मित्रांनो आपल्या म्हणजे यवतमाळ, दारवा, दिग्रस या परिसरातील म्हणजे आपण लाईव्ह लोकेशनवरून तुम्हाला काम दाखवलेलं आहे. सध्या आपण हे महाविद्यालय कृषी तंत्र या रोडनी जात आहे आणि हा सहज आम्हाला अचानक ट्रक भेटला. म्हटलं चला आता ही सिच्युएशन तुम्हाला दाखवून द्यावी. मित्रांनो आपण सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे तर ते बघू शकतो आपण की यामध्ये स्लीपर आतरण्याचं मित्रांनो काम सुरू झालेलं आहे आणि ही मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. या साईडला आपल्याला स्लीपर असलेलं दिसतं आणि सध्या मित्रांनो ही शूटिंग जी आहे तर आपण दारवा आणि यवतमाळ याच्यामधलं मित्रांनो वनविभाग आहे तिथली करत आहे आणि सगळे आता सिच्युएशन आपण बघा मित्रांनो की आपल्याला जे पूर्ण ज्या स्लीपरचं आहेत तर लेअर या ठिकाणी आहेत आणि याच्या माध्यमातून ही जी आहे ही ट्रॉली आहे. ही ट्रॉली मित्रांनो ट्रॅक्टरला जॉईंट होते आणि ती जॉईंट झाल्यानंतर मग काम मला मित्रांनो त्या ठिकाणी रेल्वे रूळ आतरायला सुरुवात होतं. त्यावरती बेसिक अलाइनमेंट ज्या वेळेला पूर्ण होतं तर बेसिक अलाइनमेंट मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मग गिट्टी आतरल्या जाते आणि सोबतच आता ह्या इलेक्ट्रिकचं मित्रांनो काम आहे. तर हे काही आता अत्याधुनिक रेल्वे असल्यामुळं इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जे गड्डे दिसत आहे तर तिथे इलेक्ट्रिकचं फिटिंग मित्रांनो होणार आहे. तर ही सगळी आता सध्याची मित्रांनो आपल्या सिच्युएशन आपल्याला असलेली दिसते. त्याची बाब आहे कारण आता या ठिकाणी रेल्वेच्या जे आहे पटरी आणि रूळ हा पण बसवलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्लीपरच्या हे 7 लेअर आहे. मग आणि ह्या स्लीपर कशा नेमक्या बसवण्यात येतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की स्लीपर बसवण्यासाठी एक आपल्याला ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्या ट्रॅक्टरला रेल्वेसारखेच मित्रांनो चाकं असतात, त्यावरती हे इथून ते घेतल्या जातं आणि मग या ठिकाणी आपल्याला बसतं आहे आणि या ठिकाणी गिट्टीची जी आहे पहिल्यांदा मोठी गिट्टी मित्रांनो जी साधारणतः ती आथरण्यात येते. गिट्टीनंतर आपला स्लीपरलाच मित्रांनो हे रूट जे आहे रेल्वेचे तर आपल्याला अटॅच असलेले दिसतात. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण दारवा ते दिग्रस आणि दिग्रस ते यवतमाळ या फेजमध्ये म्हणजे जो आपला 75 किलोमीटरचा आपला रेल्वेचा फेज आहे तर त्या फेजमध्ये मित्रांनो सध्या आपण उभं आहे. तर ही सगळी आपली परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या रेल्वेचं काम मित्रांनो आपल्याला इथपर्यंत आलेलं दिसतं. ही फार आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे. 2009 साली याचं मित्रांनो या ट्रॅकचं उद्घाटन झालं होतं आणि आज आता आपण बघू शकतो की या सगळ्या 285 किलोमीटरच्या या फेजमधलं 75 किलोमीटरमधलं कार्य जे आहे आणि या सगळ्या कार्यामध्ये आता फायनल आपलं मित्रांनो काम या ठिकाणी आता 90% जास्त आपल्याला पूर्ण झालेलं आपण या परिसरामध्ये म्हणू शकतो. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये 37 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि हा टप्पा जो आहे यवतमाळ ते म्हणजे दिग्रस हा 70 किलोमीटरचा आहे आणि दिग्रस ते पुसद हा जो मित्रांनो वनविभाग आहे तर त्या वनविभागामध्ये 5 ते 6 टनल आहेत. काही टनल तर 3.5 किलोमीटरचे आहे. तर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ लागेल. परंतु आता या ठिकाणी गिट्टीज आपण बघू शकतो 1 ते 1.25 फूट मित्रांनो गिट्टी या ठिकाणी आतरण्यात येते आणि गिट्टी फायनल आतरल्यानंतर मग गिट्टी आतरण्याचं काम आणि त्यानंतर स्लीपर हे टाकण्याचं काम. स्लीपरवर रूट बसतो आणि त्या रूटवर मित्रांनो मग आता आपली ट्रेन ही धावणार आहे, याबद्दल शंका नाही. आता काही भागामध्ये भूमी अधिग्रहणाच्याही समस्या आल्या होत्या, त्या माध्यमातून थोडा उशीर झाला, परंतु टनलच्याही माध्यमातून काही ठिकाणी मित्रांनो उशीर झालेला आपल्याला दिसतो. परंतु सध्या आपण ज्या लोकेशनला उभं आहे त्या लोकेशनमधील कामाची परिस्थिती ही आहे. म्हणजे दिग्रसवरून यवतमाळपर्यंतचा जो फेज आहे मित्रांनो त्यामध्ये अरुणावती नदीवरचा पूल ज्या ठिकाणची मी कमीत कमी 7पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहे आणि धावंडा नदीवरचा पूल तर त्याही पुलाचं काम मित्रांनो फायनलाइज आपल्याला होताना दिसतं. आणि या सगळ्या परिसरामध्ये आता आपण तुम्हाला दाखवतो की सगळं हा जो ट्रॅक आहे मित्रांनो तर इथे त्या ठिकाणी आपल्याला काम हे म्हणजे पटऱ्या पण आता या ठिकाणी लेअर त्याच्या बसलेल्या आहेत आणि इकडं पटरी पण बसलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की स्लीपरचा जे स्टॉक आहे मित्रांनो तर तो स्टॉक पण आपल्याला अवेलेबल असलेला दिसतो. माझ्या या दोन्ही साईडला म्हणजे इकडं पण स्लीपरचा स्टॉक आहे आणि इकडं पण आहे, म्हणजे सगळा स्टॉक पण आहे. आणि अशा माध्यमातून ट्रॅक्टरला ते स्लीपरवरती मित्रांनो बसवण्यात येतात आणि अशा पद्धतीने हे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण सिंधी या गावापाशी आलेलं आहे आणि इथं आपल्याला बघू शकतो आपण की ब्रिजचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. कॅमेरामॅन थोडं समोर येऊन दाखवा. तर आपल्याला मित्रांनो हे लेबर जे आहेत तर हे अहोरात्र मेहनत करत आहे आणि या सगळ्या आपल्या नॅशनल हायवे 361 वरून मित्रांनो हे आपला जे आहे हा काम या
दिग्रस ते दारवा इथं मित्रांनो काम जात आहे आणि हाच आपला नॅशनल हायवे 361 आहे, जो आपल्या दिग्रसवरून येतो आणि मूर्तिजापूरपर्यंत मित्रांनो हा जातो आहे. तर या हायवेला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपलं, आणि इथून रेल्वे जे आहे मित्रांनो, आपला हायवे यासाठी हा ओव्हरब्रिज असणार आहे आणि रेल्वे मित्रांनो याच्या खालून जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं वाईगोड या ठिकाणून रेल्वे आपली खालून जाणार आहे, त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्या या ठिकाणी रेल्वे ही खालून जाणार आहे. माझ्या या साईडला आपण बघू शकता, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं काम जे आहे मित्रांनो ते पण पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, निचरा व्यवस्थित व्हावा त्या माध्यमातून तिथे बंबे पण आलेले आहे. तर ह्या सगळ्या आजच्या 27व्या ब्लॉगमधून मित्रांनो आपण हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडतात का? आवडत असेल तर निश्चितपणे कमेंट करा. आपल्या पेजला फॉलो करायला पण विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.